प्रतिमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू। ठाकरे गटाने तक्रार दाखल केली नाही तरी पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करून घेणार। मिलिंद नार्वेकरांसह शिवसैनिक मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जमले। शिवसैनिकांकडून पुतळ्याची स्वच्छता। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांवर मिलिंद नार्वेकरांकडून जहरी टीका। घटनास्थळी जात नार्वेकरांकडून मीनाताईंना अभिवादन। कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर अनिल देसाई यांचा इशारा। 24 तास पोलिसांची सुरक्षा असताना अशी गोष्ट घडली। काही भेकड लोक समाजात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात। आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यामागे विकृत मानसिकता असू शकते। कोणाचं षडयंत्र आहे का हेही तपासावं लागेल। रंग फेकल्याच्या प्रकरणाचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून निषेध व्यक्त। बाळासाहेब आणि मासाहेब आमच्या आदर्शस्थानी आहेत। पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला गजाआड करण्याचे काम आमचं सरकार करेल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। समाजकंटक व्यक्तीचा शोध घेतला जातोय, कोणत्या उद्देशाने आणि हे कुणी केलं लवकरच समोर येईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। कदम यांच्याकडून पोलिसांकडून कडक कारवाईच्या सूचना। मीनाताईंच्या पुतळ्यावर फेकलेल्या रंगाचं प्रकरण सरकार गांभीर्यानं घेईल। सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती सापडल्यास अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणं म्हणजे मुद्दाम शिवसैनिकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न। सरकारने कारवाई करावी, अन्यथा आमचे शिवसैनिक त्याला शोधून ठोकून काढतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया। मीनाताई ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान। पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या विकृतावर तात्काळ कारवाई करा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रकार चुकीचा, आम्ही या प्रकाराचा निषेध करतो। पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची मागणी। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण। आरक्षण प्रश्नावरून दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत हे चिंताजनक। सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं भाष्य। धाराशिवमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात खासापुरीमधील ग्रामस्थांचा गोंधळ। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना प्रकार। स्थानिक प्रश्न मिटत नसल्याने गावकरी आक्रमक। गोंधळ घालणारे गावकरी पोलिसांच्या ताब्यात। नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पालकमंत्री अतुल सावेंचा ताफा येण्यापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची ओबीसी बांधवांची मागणी। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। अजितदादांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जात असताना दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवारांकडून बीडमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन। अजित पवारांकडून शहीदांच्या कुटुंबियांची भेट तर पोलीस दलातील गाड्यांचे आणि घंटागाडीचे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण। धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करायला सुरुवात। मराठवाड्यात पहिल्यांदाच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रांचं वाटप। लातूरमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप। तर हिंगोलीत झिरवाळांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। कायदेशीर संवैधानिक आधार आहे का हे तपासावं। बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घ्या या बंजारा समाजाच्या मागणीवर नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया।
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा रास्ता रोको. आमरण उपोषणानंतर आज जालन्यात बंजारा समाज आक्रमक. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू करण्याची बंजारा समाजाची मागणी. आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक. संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेंचं विधान. पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम जालन्यात ध्वजारोहण. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून